नंतरची चंद्रपुरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना। कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारानं शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा आरोप करण्यात आलाय। या क्रूर प्रकारानं सारा महाराष्ट्र हादरून गेलाय। नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथूर गावातला हा प्रकार आहे। सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागली। शेतकऱ्याचं नाव रोशन कुडे आहे। रोशन कुडे यांच्याकडे 4 एकर शेती होती। दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी गायी खरेदी केल्या। त्यासाठी त्यांनी 2 सावकारांकडून 50-50 हजार रुपये असे कर्ज घेतलं। खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या, मात्र कर्ज फेडणं क्रमप्राप्त होतं। सावकाराकडून भरमसाठ व्याजासह वसुली केली गेली। 1 लाखावर दिवसाला 10,000 प्रमाणे व्याज घेतलं जात असल्यानं शेतकऱ्यांना 1 लाखाचं घेतलेलं कर्ज तब्बल 74 लाखांवर गेलं। एका एजंटनं रोशन कुडे यांना कोलकात्याला नेलं। तिथं त्यांची वैद्यकीय तपासणी केली। तपासणीनंतर कंबोडिया इथं नेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली आणि किडनी काढण्यात आली। ही किडनी कुडे यांनी 8 लाखांना विकली। माझं नाव रोशन शिवदास कुडे, मुक्काम मिंथूर, तालुका नागपूर, जिल्हा चंद्रपूर। माझं दुधाचा व्यवसाय होता। 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो। त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली। माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले। त्याच्यानंतर पैशाच्या अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं। मी त्यांच्याजवळ गेलो। त्याच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले, किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे। त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते। 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची। यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही। तक्रार पण यांची कोणी म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेला ना कोणी तक्रार पण घेत नाही। त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो। 8 लाख रुपयाला किडनी विकली। त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो। किडनी विकली मी, 8 लाख रुपयाला किडनी विकली। यावर विजय वडेट्टीवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। नाही, असं आहे की ते घाण ठेवली शेती, काही अडचणीत होता, त्याची जमीन घेतली। जमीन घेतल्यानंतर पुन्हा व्याजाचे पैसे घेतले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची लूट केली। त्यामुळे तो पूर्ण उद्ध्वस्त झालेला होता। शेवट किडनी विकूनही त्याला पैसे द्यावे लागलेत। अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आली आणि मी त्या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून आणि त्यांना या संदर्भात कारवाई करायला सांगितलं आहे। पोलिसांचं एक पथक यावर पूर्ण चौकशी करत आहे आणि ती कारवाई होणार आहे। मुलाला न्याय। दरम्यान यावर अंबादास दानवे आणि बाळा नांदगावकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। महाभयानक प्रकार आहे हा। पहिली गोष्ट तर 1 लाखाचे 74 लाख कसे झाले हा प्रश्न। 1 लाखाचे 1.25 लाख झाले, 1.5 लाख झाले, मी समजू शकतो। आणि असा सावकारी अनधिकृत जर करणारा सावकार असेल तर सगळ्यात आधी त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्याला किडनी विकावी लागते। आम्ही सातत्यानं शेतकऱ्याच्या कर्जाविषयी सरकारला बोलतो। सरकार हे कानावर घेत नाही, फक्त चुकीच्या खोटाड्या घोषणा सरकार करतं। परंतु एका शेतकऱ्याला किडनी विकावं लागणं स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी, याच्यासारखं दुर्दैव नाही। ह्या गोष्टी महाराष्ट्रात होतात, त्याच्यापेक्षा हे मोठं दुर्दैव आहे। मला असं वाटतं याच्यावरून सरकार किती जोरात काम करतंय ते आपल्याला कळून चुकतंय। सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या आहेत, शेतकऱ्यांना हे माफ केले, ते माफ केले, 7/12 कोरा करणार, अमुक तमुक, ते आता कुठे झाले नाही झाले, त्याच्यामुळे अशा प्रकारचे घटना घडत आहेत। याचा सरकारने विचार करावा। देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी समजतो। त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असे भावनाप्रधान आहेत असे समजतो। मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं सांगितलंय। अशी किडनी विकता येत नाही, आपल्याकडे कायदा आहे। आपल्याकडे असं कायदा आहे, कुठले ऑर्गन आपल्याला असं विकता येत नाही। मग लिव्हर असेल, किडनी असेल, काय हे असं विकताच येत नाही, आपला कायदा आहे। त्याच्यामुळे तुम्ही सांगतात मला हे कळत नाही की कसं काय विकायला लावली शेतकऱ्यांना। नाही विकायला लावली, पण अशी विकता येत नाही, कोणाला लावता येत नाही। यावर आपण बघितलं असेल, पुण्यामध्ये किती डॉक्टर जेलमध्ये गेलेत, वर्ष जेलमध्ये राहिलेत। आपल्याला माहिती आहे सगळे उदाहरणं कशी आहेत त्यामुळे हा कडक कायदा आहे। असं कोणाची किडनी घ्यायची विकायची। आता पूर्वी रस्त्यावरचे भिकारी उचलून घेऊन जायचे लोक, त्यांच्या किडन्या काढून घ्यायचे। काही लोकांना पैशाची गरज असायची, ते सगळं आपले ऑर्गन विकायचे, लिव्हर विकायचे, कुठे किडनी विकायचे। ते सर्रास चाललेलं होतं, पण त्याच्यावर कडक निर्बंध आणि कायदे त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे मला वाटतं, मला हे माहीत नाही याला किती आधार आहे हे मला माहीत नाही, पण तसं असेल तर निश्चित
याची सखोल चौकशी झाली पाहिजे.